आणखीन एक महत्त्वाची बातमी, चाकणकरांचा महिला कार्यकारिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरचा फोटो व्हायरल होतोय। राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी कार्यकर्त्यांना धीर दिलेला होता। काळजी करू नका असं चाकणकरांनी म्हटलं। आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही असं देखील चाकणकरांनी यामध्ये म्हटलं असल्याचं दिसून येत आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, चाकणकरांचं एक स्टेटस आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आपण स्क्रीनवरती ते पाहतोय आणि या स्टेटस मधून त्या वेगळ्या पद्धतीची वक्तव्य करतायत। काय सांगता येईल? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावरती अजूनही आहेत, परंतु काल रात्री ज्यावेळेस त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांच्या महिला कार्यकारिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अनेक मेसेजेस जे आहेत ते अनेक महिलांनी केलेले होते। रुपाली चाकणकरांची भूमिका जी आहे ती तिथं मांडलेली पाहायला मिळत होती, परंतु रुपाली चाकणकरांनी त्या मेसेजला जो आहे तो रिप्लाय दिलेला पाहायला मिळतोय आणि तुम्ही काळजी करू नका, मी फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, प्रदेशाध्यक्षपदाचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो मी दिलेला नाही, त्यामुळे मी लवकरच राज्यभरामध्ये संघटनेसाठी दौरा करणार आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते रुपाली चाकणकरांनी रात्रीच 11-11:30च्या सुमारास जे आहे ते मांडलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अजूनही रुपाली चाकणकर जे आहेत त्या या सगळ्यातून रोहन, या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर चाकणकरांच्या विरोधामध्ये एक वेगळी संतप्त भावना आता जनसामान्यांमध्ये आहे। अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुपाली चाकणकरांवरती कठोर ऍक्शन घेईल अशा पद्धतीची अपेक्षा वर्तवली जाते। विरोधक त्यांच्यावरती टीका करतायत। आता राष्ट्रवादीचेच काही मंत्री किंवा राष्ट्रवादीचेच काही जे नेते मंडळी आहेत ते म्हणतायत की पोलीस काय असतील ते याच्यावरती कारवाई करतील, दोषी आढळतील तर कारवाई होईल अशा पद्धतीची वक्तव्य येत आहेत। त्यामुळे रुपाली चाकणकरांना पक्षातूनच बडतर्फ करावं अशा पद्धतीची देखील मागणी जोर धरू लागली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर राष्ट्रवादीमध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये अनेक गट जे आहेत ते पक्षांतर्गत मागील काही वर्षांपासून तयार झालेले होते, कारण का ज्या पद्धतीने या सगळ्या पॉलिटिकल ग्राफ रुपाली चाकणकरांचा वरवरच गेला त्यानंतर अनेक खालच्या फळीतले किंवा त्यांच्या अगोदरच्या वरच्या फळीतल्या ज्या काही महिला कार्यकर्त्या होत्या त्यांच्यामध्ये संतप्त भूमिका होती की रुपाली चाकणकरांनाच सगळ्या पदांवरती बसवलं जातं, आमच्या महिलांचा विचार केला जात नाही। हे केवळ पुण्यातील रुपाली ठोंबरेच नाही तर राज्यभरातल्या अनेक अशा कार्यकर्त्या होत्या, महिला कार्यकर्त्या होत्या ज्या अनेकदा त्यांच्यावरती टीका करत होत्या आणि अजून देखील त्या टीका करतात। अगदी रुपाली ठोंबरे या त्यांच्याच पक्षातल्या आहेत, त्यांच्याच पक्षातल्या पुण्याचं काम करतात, त्या देखील सातत्याने मागील काही दिवसांपासून रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये होत्या, आवाज उठवत होत्या आणि या प्रकरणामध्ये देखील मोठी भूमिका रुपाली ठोंबरेंनी मांडलेली होती। त्यामुळे अनेक असे जण आहेत ज्यांच्या माध्यमातून रुपाली चाकणकरांना आता पक्षातूनच बडतर्फ करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती पक्षांतर्गत केली जाते। तर दुसरीकडे रुपाली चाकणकरांनी काल महिला कार्यकारिणीच्या ज्या ग्रुपवरती आपण जो फोटो पाहतो त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आहे की मी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करेल, महिला प्रदेशाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिलेला नाहीये, त्यामुळे अंतर्गत गटबाजी जी आहे ती या सगळ्या प्रकरणामुळे उफाळून आलेली पाहायला मिळते आणि पक्षातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये विरोध जो आहे तो आता रुपाली चाकणकरांना होताना पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।